नमस्कार अनुषारी. नमस्कार, माझं नाव श्रीवास मारुती माने खमलेटे. मी AWPL आयुर्वेदिक संस्थेमध्ये काम करतो. माझं ॲग्रिकल्चरचे जे प्रोडक्ट आहे ॲग्रो 19 आणि PGPR ते मी आमच्या गावचे म्हणजे आमच्या ओळखीचे राजू पाटील यांना मी दिलं होतं. त्यांनी एक म्हणजे सोयाबीन आणि गहू आणि जुंधळा या पिकासाठी वापरले होते. त्यांचा रिझल्टच चांगला आलेला आहे. त्या प्लॉटसाठी आमचे सिनियर साळवे सर आणि डोंगणे सर बघण्यासाठी जात आहे. ठीक. ओके. स्टार्ट. नमस्कार, नाव सुनील साळवी. मी ॲस्लिपेस संस्थेचा डिस्ट्रीब्युटर आहे. आमच्या जिल्हा कोल्हापूर तालुका गडिंग्लज खमलटी या गावामधून श्रीनिवास माने यांनी त्यांच्या गावातील शेतकरी बाबूराव पाटील यांना खास करून आपल्या ॲस्लिपेस संस्थेचे गुइटा ॲग्रो 90 आणि PGPR हे दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या सोयाबीन या पिकामध्ये घेतलेला अनुभव आपण त्यांच्याकडून घेऊया. तर पाटील सर, जरा तुमचा अनुभव सांगा. तुम्ही आमचे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला? मी श्रीनिवास माने यांनी बाबुराव शंकर पाटील. मी सुधारित शेतकरी असून मला ते तुमच्या संस्थेमार्फत तुमच्या कंपनीमार्फत ज्याने अनुभव पुरलं त्या सर्वांचं मी आभार म्हणून माझं मनोभक्त म्हणजे शेतीविषयक सुधारणा कशा पद्धतीने केलं आणि श्रीनिवासने काय मला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार मी सुधारित पद्धतीने शेती म्हणजे फुले संगम या सोयाबीन पिकाचं म्हणजे व्हजिट सोयाबीन पिकाचं मी म्हणजे तात्पुरत्या शेतामध्ये प्रयोग केलेला आहे आणि त्यांचं मला भरपूर गुण असं मिळालं आहे. श्रीनिवास माने यांनी दिलेली प्रत्येक टायमाने म्हणजे 15 ते 20 दिवसानंतर ज्यावेळी त्यांनी डोस द्यायचं होतं ते डोस प्रतिबद्धक लागवड कुठलं वापरायचं त्याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर माझ्या शेतामध्ये असं म्हणजे चांगल्यापैकी पीक आलेलं आहे. मी त्या कंपनीचं असो किंवा श्रीनिवास माने यांचं मी आभार मानतो. आणि हे फुले संगम या जातीचं मी बियाणं वापरलेलं आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे पूर्ण परिपक्व होऊन शेंड्या पण फुलं सुटतात आणि ते देखील यांच्या औषधामार्फत जे करायला सांगत होते त्या पद्धती करून आम्ही शेंड्यापर्यंत फुल धरणा केलेलं आहे. हां, आणि पाणीपत्र कसं आहे 15 दिवसांनी एक पाणी वापरून ते पाणीसुद्धा जास्त खर्च वाया न जाता कमी वेळेमध्ये आणि पाण्याची बचत होऊन ते पीक मी अनुभवला ह्या वर्षी बघितलेलं आहे त्यांच्यामार्फत. धन्यवाद पाटील सर. हां, धन्यवाद. खपल्याने हे गहू आहे. हे देखील 15 दिवसाला 20 दिवसालाच पाणी आहे. अजून पुढचे ताई. आणि महत्वाचं कसं आहे साहेब पिकाचं कसं आहे कमी जास्त उंची नाही हो एक लेवलनं असं पीक यायला पाहिजे. कमी जास्त